हाय स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिकल मॅक्रो इकॉनॉमिक्स से लॉ ऑफ मार्केट ह्या नवीन चॅप्टरला स्टार्ट केलेली आहे. ज्याचं इंट्रोडक्शन से लॉ ऑफ मार्केट म्हणजे बाजारपेठेचा कायदा आणि ॲझम्पशन्स ऑफ से लॉ म्हणजे बाजारपेठेच्या कायद्याचे जे काही ॲझम्पशन, जे काही धारणा आहेत ती काय आहेत ह्याचा अभ्यास आपण केलेला आहे. ज्यामध्ये आपण बघितलं की परफेक्ट कॉम्पिटिशन, नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, देन साईज ऑफ द मार्केट, क्लोज इकॉनॉमिक, मार्केट इकॉनॉमिक, परफेक्ट फ्रीडम, ह्या सगळे पॉईंट आपण ॲझम्पशन्समध्ये अभ्यासल्यात. त्याचप्रमाणे आपण हेही बघितलं की परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजेच परिपूर्ण स्पर्धा ही कशामध्ये होते, तर कमोडिटी मार्केट अँड फॅक्टरी मार्केट जी असतं त्यामध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन होतं. क्लोज इकॉनॉमिक कधी होते म्हणजे अर्थव्यवस्था बंद कधी होते, तर जेव्हा दोन देशांमधील व्यापार किंवा जे काही फायनान्शियल रिलेशनशिप असतात ती जेव्हा कम्प्लिटली थांबतात, बंद होतात, तेव्हा जी अर्थव्यवस्था असते ती बंद होते. परत मार्केट इकॉनॉमी म्हणजे काय, साईज ऑफ द मार्केट म्हणजे काय, त्यामध्ये काय असतं, ह्या सगळ्याचा अभ्यास हा आपण ॲझम्पशन्समध्ये केलेला आहे. आता आपण नेक्स्ट न्यू क्वेश्चन बघूया, तो म्हणजे इम्प्लिकेशन्स ऑफ से लॉ ऑफ मार्केट. त्यामधला पहिला पॉईंट आहे सेल्फ ॲडजस्टिंग मशिनिझम. काय आहे पहिला पॉईंट? सेल्फ ॲडजस्टिंग मशिनिझम म्हणजे काय, स्वतःची समयोजित यंत्रणा म्हणजेच सेल्फ ॲडजस्टिंग मशिनिझम. ओके, सो त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. There is automatic adjustment in the economic system when supply create its own demand, and hence there is no need for the government to interfere in the working of the economic. म्हणजेच काय, तर यामध्ये काय होतं, तर जेव्हा पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो तेव्हा जी आर्थिक व्यवस्था असते त्यामध्ये स्वयंचलित समायोजना होते आणि म्हणूनच अर्थव्यवस्थेची जी काही कामे असतात त्यामध्ये सरकार कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नसतो किंवा त्यामध्ये गव्हर्नमेंटचा कोणत्याही प्रकारचा इंटरफेअरन्स जो आपण म्हणतो तो नसतो. का नसतो, तर पुरवठा जो असतो स्वतःची मागणी निर्माण करतो आणि जेव्हा आर्थिक व्यवस्था असते त्यामध्ये स्वयंचलित समायोजना होते आणि म्हणूनच गव्हर्नमेंट यामध्ये कोणत्याही प्रकारे इंटरफेअर करत नसतो. ओके, सो आता सेकंड नंबरचा पॉईंट बघू. नो प्रॉब्लेम ऑफ ओव्हर प्रोडक्शन म्हणजेच काय, तर अतिउत्पादनाची कोणतीही समस्या नाही. ओके, त्यामध्ये बघा, अकॉर्डिंग टू से लॉ ऑफ मार्केट ॲज एव्हरी सप्लाय क्रिएट इट्स ओन डिमांड, देअर कॅन बी नेवर बी अ प्रॉब्लेम ऑफ जनरल ओव्हर प्रोडक्शन, but in an individual market there may be overproduction. The supply need not equal demand but his would be temporary. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की बाजारपेठेची जी काही नियम असतात, म्हणजे बाजारपेठेमध्ये आखून दिलेले जे काही नियम असतात त्या नियमानुसार प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करत असतो. हे आपण वरती पण बघितलं आहे बघा, जो काही पुरवठा असतो तो स्वतःची जी काही डिमांड असते ती क्रिएट करत असतो. मग ह्यामध्ये पण त्यांनी म्हटलं आहे की जो कोण पुरवठा असतो तो स्वतःची मागणी निर्माण करत असतो, त्यामुळे उत्पादनापेक्षा जास्त सामान्य समस्या ह्या कधीच निर्माण होत नाहीत. का नाही निर्माण होत, तर त्यांनी म्हटलं आहे त्या पद्धतीने पुरवठा हा स्वतःची मागणी निर्माण करत असतो, त्यामुळे बाजारपेठामध्ये कोणत्याही प्रकारे उत्पादनाच्या ज्या काही समस्या असतात ह्या निर्माण होत नाहीत. म्हणजेच सर्व गोष्टी जेव्हा बाजारपेठेच्या नियमात असतात तेव्हा ओव्हर प्रोडक्शनचा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम हा त्यामध्ये येत नसतो. परंतु ओव्हर प्रोडक्शन डिमांड म्हणजे अतिउत्पादनाची मागणी ही स्वतंत्र बाजारपेठेमध्ये अतिउत्पादनाची मागणी असू शकते. जेव्हा स्वतंत्र बाजारपेठ असतं त्यामध्ये ओव्हर प्रोडक्शन डिमांड जी काही आहे ती असू शकते, पण तीसुद्धा टेम्पररी, कायमस्वरूपी नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. वेन देअर इज नो जनरल ओव्हर प्रोडक्शन देन देअर कॅन बी नो प्रॉब्लेम ऑफ जनरल अनएम्प्लॉयमेंट इन द लॉंग रन अँड द इकॉनॉमी टेंड टू रिमेन ॲट फुल एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम लेवल. म्हणजेच काय
यामध्ये जेव्हा जास्त प्रमाणात म्हणजे म्हणजे पुरवठा जो काही असतो तो स्वतःची मागणी निर्माण करत असतो, पण यामध्ये जेव्हा जास्त प्रमाणात होत नाही, जी काही मागणी असते ही जास्त प्रमाणात होत नाही, तेव्हा लॉंग रन जनरल अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच सामान्य बेरोजगारीची समस्या ही क्रिएट होत नाही, ती निर्माण होत नाही आणि अर्थव्यवस्थेची फुल एम्प्लॉयमेंट ही इक्वल राहते. अर्थव्यवस्थेची जी काही फुल एम्प्लॉयमेंट असते म्हणजे पूर्ण रोजगार जे काही असतं ते समतोल लेवलवर म्हणजे इक्वल लेवलवर राहण्यास मदत होते. ओके, आता नेक्स्ट 3rd नंबरचा पॉईंट आपण बघू, तो म्हणजे ऑटोमॅटिक अटेनमेंट ऑफ फुल एम्प्लॉयमेंट. त्यामध्ये बघा, इन द लॉंग रन फ्री एंटरप्राइज ऑटोमॅटिकली अटेन्स इक्विलिब्रियम ॲट फुल एम्प्लॉयमेंट लेवल. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा की ऑटोमॅटिक अटेनमेंट ऑफ फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, हे आधी आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे की ऑटोमॅटिक अटेनमेंट ऑफ फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तर पूर्ण रोजगाराची स्वयंचलित प्राप्ती. काय, पूर्ण रोजगाराची स्वयंचलित प्राप्ती म्हणजेच ऑटोमॅटिक अटेनमेंट ऑफ फुल एम्प्लॉयमेंट. मग यामध्ये ते काय म्हणत आहेत की लॉंग रन फ्री इकॉनॉमी म्हणजेच मुक्त अर्थव्यवस्थेत आपोआप म्हणजे ऑटोमॅटिकली फुल एम्प्लॉयमेंट स्तरावर समतोल साधला जातो. काय, लॉंग रन फ्री इकॉनॉमीमध्ये मुक्त म्हणजे लॉंग रन फ्री इकॉनॉमी म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था, यामध्ये ऑटोमॅटिकली फुल एम्प्लॉयमेंट लेवलवर जो काही आर्थिक समतोल असतो किंवा जो काही समतोल असतो तो यामध्ये साधला जातो. नेक्स्ट 4th नंबरचा पॉईंट आहे बघा, मनी हॅज ओनली अ पॅसिव्ह रोल. त्यामध्ये बघा, सप्लाय क्रिएट इट्स ओन डिमांड इन रिअल टर्म्स बिहाइंड द फ्लो ऑफ मनी देअर इज अ रिअल फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विच इज इम्पॉर्टंट. Changes in the supply of money have no impact on the real economy process of equilibrium of full employment level. Money has a passive role म्हणजे काय, तर जो काही म्हणजे ह्यामध्ये जो काही पुरवठा आहे हा पुरवठा वास्तविक अटीमध्ये स्वतःची मागणी तयार करतात. त्याचप्रमाणे पैशाच्या प्रवाहामध्ये वस्तू व सेवांचा वास्तविक प्रवाह जो आहे, जो पैशाच्या पुरवठ्यातील महत्त्वपूर्ण बदल म्हणजेच फुल एम्प्लॉयमेंट लेवल ही रिअल इकॉनॉमिकच्या प्रोसेसवर किंवा रिअल इकॉनॉमिकच्या प्रोसेसवर ह्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जो काही आहे तो होत नसतो किंवा जो काही फुल एम्प्लॉयमेंट लेवल जी आहे ही रिअल इकॉनॉमिकच्या प्रोसेसवर कोणत्याही प्रकारचा परिणाम करत नाही. देन नेक्स्ट 5th नंबरचा पॉईंट आहे बघा, नो डिफिशियन्सी ऑफ ॲग्रिगेट डिमांड. त्यामध्ये बघा, सिन्स द सप्लाय ऑटोमॅटिकली क्रिएट्स इट्स ओन डिमांड देअर इज नो पॉसिबिलिटी ऑफ एनी जनरल ओव्हर प्रोडक्शन. म्हणजेच नो डिफिशियन्सी ऑफ ॲग्रिगेट डिमांड म्हणजे काय, एकूण मागणीची कार्यक्षमता नसणं म्हणजेच नो डिफिशियन्सी ऑफ ॲग्रिगेट डिमांड. त्यामध्ये पुरवठा जो आपोआप स्वतःची मागणी निर्माण करत असल्याने त्यामध्ये कोणत्याही जनरल ओव्हर प्रोडक्शन म्हणजे सामान्य अतिउत्पादनाची आवश्यकता ही यामध्ये नसते. काय, परत एकदा सांगते, पुरवठा जो आपोआप स्वतःची म्हणजे ऑटोमॅटिकली स्वतःची जी काही डिमांड असते ती क्रिएट करत असल्याने त्यामध्ये कोणतीही जनरल ओव्हर प्रोडक्शन म्हणजेच सामान्य अतिउत्पादनाची ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची आवश्यकता ही नसते. कारण पुरवठा जो आहे तो स्वतःची जी काही डिमांड आहे ती स्वतः निर्माण करत असतो ना, मग त्यामुळे ओव्हर प्रोडक्शनचा कोणत्याही प्रकारची समस्या कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम ही यामध्ये येत नसतात. नेक्स्ट 6th नंबरचा पॉईंट बघा, ऑटोमॅटिक रिसोर्सेस ॲडजस्टमेंट अँड युटिलायझेशन इन ॲन एक्सपांडिंग कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक. म्हणजेच काय, तर विस्तारित भांडवलशाही अर्थव्यवस्थेत स्वयंचलित स्रोत समयोजना आणि उपयोग. ओके, त्यामुळे ते काय म्हणतात बघा, इन ॲन एक्सपांडिंग फ्री एंटरप्राइज इकॉनॉमी वेन न्यू वर्कर्स अँड न्यू फर्म्स आर प्रोडक्टिवली they do not supplement the output income and employment of the existing ones and as the release additional output and income.
It also means that employment of new or unused resources in productive process tends to pay its own way and benefit to the society at large. म्हणजेच काय तर विस्तारित मुक्त एंटरप्राइज अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा नवीन कामगार नवीन कंपन्या ह्या उत्पादक असतात तेव्हा जे काही म्हणजे विद्यमान लोकांचे उत्पन्न आणि रोजगार म्हणजे त्यांनी तिथे म्हटलं आहे बघा मीन्स आउटपुट इन्कम अँड एम्प्लॉयमेंटची पूर्तता करता येत नाही किंवा पूर्तता केली जात नाही. कारण काय तर अतिरिक्त उत्पादन आणि उत्पादनाचे प्रकाशन जे काही आहे ते ह्यामध्ये असतं म्हणून. ओके, ह्याचाच अर्थ असा होतो की उत्पादक प्रोसेसमध्ये नवीन किंवा न वापरलेल्या स्रोतांच्या रोजगाराचा जेव्हा स्वतःचा मार्ग चुकतो. काय परत बोलते, जेव्हा उत्पादक प्रोसेसमध्ये नवीन किंवा न वापरलेल्या स्रोतांच्या रोजगाराचा स्वतःचा मार्ग जो असतो तो जेव्हा चुकतो तेव्हा त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा हा समाजाला सोसायटीला होत असतो. ओके, नेक्स्ट 7 नंबरचा पॉईंट आहे बघा इंटरेस्ट रेट फ्लेक्सिबिलिटी. त्यामध्ये बघा अकॉर्डिंग टू से लॉ सेविंग इन अनदर फॉर्म ऑफ स्पेंडिंग बिकॉज टू सेव मीन्स टू इंटेंड टू स्पेंड ऑन द produce goods. Whatever is saved is automatically invested in production activities. When savings are less than investment, the rate of interest will tend to rise to equalize saving and investment. This is explained with the help of a diagram. इंटरेस्ट रेट फ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय तर व्याज दराची लवचिकता म्हणजेच इंटरेस्ट रेट फ्लेक्सिबिलिटी. ओके, मग त्यामध्ये काय म्हटलं आहे की कायद्याच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या खर्चाच्या पैशातून बचत करणं म्हणजेच बचत. काय कायद्याच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या खर्चाच्या पैशातून बचत करणं म्हणजे सेविंग करणं म्हणजेच बचत म्हणजेच सेविंग. म्हणजे उत्पादकांवर चांगला खर्च करण्याचा जो काही हेतू असतो जो काही एम असतं ते ह्यामध्ये असतं. म्हणजे जे काही सेव्ह केलेलं उत्पादन किंवा जे काही सेव्ह केलेलं इन्कम असतं ते स्वयंचलितपणे उत्पादक ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हेस्ट केलं जातं. म्हणजे स्वतःहून ते स्वयंचलितपणे जे काही उत्पादक ॲक्टिव्हिटीज असतात त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ते गुंतवलं जातं त्यामध्ये ते इन्व्हेस्ट केलं जातं. पुढे त्यांनी म्हटलं आहे दिस इज एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ अ डायग्रॅम. ही डायग्रॅम तुम्हाला खाली दिसत असेल. यामध्ये खाली त्यांनी दिलं आहे सेविंग और इन्व्हेस्टमेंट आणि इकडे त्यांनी दिलं आहे R1 रेट ऑफ इंटरेस्ट. ओके, त्यांनी काय एक्सप्लेनेशन दिलं आहे खाली ते बघा. D present the demand of investment and S represent the supply of saving at point PD interest. S which imply demand of investment equal to the supply of saving. म्हणजेच यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की डी गुंतवणुकीच्या मागणीचं प्रतिनिधित्व करतं आहे आणि एस पॉईंट PD व्याज बचतच्या पुरवठ्याचे प्रतिनिधित्व करतात. काय परत एकदा सांगते डी जे आहे हे गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या मागणीचं प्रतिनिधित्व करतायत आणि एस पॉईंट जो आहे तो PD व्याज बचतच्या पुरवठ्याचं प्रतिनिधित्व करतायत. म्हणजे प्रतिनिधित्व करणं म्हणजे काय तर प्रेझेंट करतायत. ओके, त्याचप्रमाणे जे बचतीच्या पुरवठ्याप्रमाणे गुंतवणुकीच्या मागणीचे पालन करतात. काय जे काही बचतीचे पुरवठ्याचे जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणाने गुंतवणुकीची जी काही मागणी असते त्या मागणीचं पालन जे आहे ते यामध्ये केलं जातं किंवा जे काही पालन आहे ते करतात यामध्ये. ओके, पुढे त्यांनी बघा काय म्हटलं आहे P is the point of equilibrium at which the interest rate is OR with the investment and saving quantity OQ. The economy would always be in equilibrium and there will be no unemployment. The rate of interest is regarded as a strategic which brings about इक्वेलिटी बिटवीन सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच काय म्हटलं आहे त्यांनी ह्यामध्ये की
जेव्हा म्हणजे अर्थशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जर एखादी अर्थव्यवस्था ही अस्तित्वात असेल तर अनैच्छिक बेरोजगारी आपल्या मजुरीच्या रचनेच म्हणजे अनैच्छिक बेरोजगारीचा आपल्या मजुरीच्या रचनेचा परिणाम होतो. हे कोणाचं म्हणणं आहे? जे अर्थशास्त्रज्ञ असतात त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांचा असा विश्वास आहे की जर एखादी अर्थव्यवस्था अस्तित्वात असेल तर अनैच्छिक बेरोजगारी ही आपल्या मजुरीच्या रचनेचा परिणाम हा त्यावर होत असतो. ओके. त्यानंतर त्याचप्रमाणे जे काही म्हणजे जे काही व्यवहार आहेत किंवा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट अँड सेविंगची जी काही क्वांटिटी आहे ही OQ असते. ओके. त्याप्रमाणे पुढे त्यांनी काय म्हटलं आहे की जेव्हा अर्थव्यवस्था ही नेहमीच समतोल असतो आणि तेथे कोणत्याही प्रकारचे जे गैरव्यवहार असतात हे होत नसतात. म्हणजे कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन गैरव्यवहार हे त्यामध्ये होत नाहीत. आणि व्याजदर हे एक बचत आणि गुंतवणूक मीन्स सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट दरम्यानची समानता आणते. म्हणजे सेविंग अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये इक्वॅलिटी आणण्याचं काम हे व्याजदराद्वारे केलं जातं. ओके. नेक्स्ट 8 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे वेजेस रेट फ्लेक्सिबिलिटी. म्हणजेच काय? वेतन दर लवचिकता. वेजेस रेट फ्लेक्सिबिलिटी. त्यामध्ये बघा, द क्लासिक हॅव ॲडव्होकेटेड द मनी वेज कट पॉलिसी टू सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. द क्लासिक इकॉनॉमिक्स बिलीव दॅट involuntary unemployment, if it existed in an economy, was a consequence of the wages structure. It was or lower sufficiently, all involuntary unemployment would disappear. म्हणजेच पहिल्या पॅरेग्राफमध्ये ते काय म्हणतात बघा की यामध्ये क्लासिकने बेरोजगारीचे प्रॉब्लेम्स सेव्ह करण्यासाठी मनी वेज कट पॉलिसी मीन्स मनी वेतन कपात या धोरणाचं समर्थन हे यामध्ये केलं जातं. काय? यामध्ये क्लासिकने बेरोजगारीची प्रॉब्लेम्स सेव्ह करण्यासाठी सॉल्व करण्यासाठी नॉट सेव्ह सॉल्व करण्यासाठी मनी वेज कट पॉलिसी म्हणजेच मनी वेतन कपात या धोरणाचं समर्थन जे आहे ते यामध्ये केलं जातं. म्हणजेच अर्थशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जर एखादी अर्थव्यवस्था ही जे आपण मगाशी वरती डायग्रामचा जो आपण पॉईंट बघितला त्यामध्ये हे बघितलं की अर्थशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की जेव्हा एखादी अर्थव्यवस्था ही अस्तित्वात असते तेव्हा बेरोजगारी ही आपल्या मजुरीच्या रचनेचा त्यावर परिणाम होत असतो किंवा बेरोजगारी ही आपल्या मजुरीच्या रचनेनुसार असते किंवा त्याचा इफेक्ट जो आहे तो ह्यावर होत असतो. ओके. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. वेजेस रेट fell under the pressure of unemployment until all potential workers are employed. Classic economics believe that involuntary unemployment is due to the wages structure. The classic believe in government non-interference and free economic system under perfect competition. They maintain that the government should not interfere with economic force but leave them free and unrestricted to attain equilibrium. म्हणजेच सेकंड पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा की सर्व संभाव्य कामगारांच्या मजुरीचा दर हा बेरोजगारीच्या दबावाखाली येतो. ओके. त्याचप्रमाणे अर्थशास्त्रज्ञांच्या मते अनैच्छिक बेरोजगारी ही मजुरीच्या रचनेमुळे असते. जी काही अनैच्छिक बेरोजगारी आहे ही मजुरीची जी काही रचना असते ना त्यामुळे होत असते. त्याचप्रमाणे अभिजात वर्ग हा सरकार म्हणजे हे नेहमीच चालू असतं त्यामुळे ह्यामध्ये सरकार कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करत नाही आणि परफेक्ट कॉम्पिटिशनच्या अंतर्गत मुक्त आर्थिक व्यवस्थेवर याचा म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशनच्या अंतर्गत मुक्त आर्थिक व्यवस्थेवर विश्वास ठेवला जातो. ओके. कारण ह्यामध्ये गव्हर्नमेंट कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नसतो. ह्या आर्थिक व्यवहारांमध्ये किंवा ह्या अर्थव्यवस्थेमध्ये गव्हर्नमेंटचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो आणि म्हणूनच जे काही परफेक्ट कॉम्पिटिशन आहे त्या परफेक्ट कॉम्पिटिशनच्या अंतर्गत मुक्त आर्थिक
ज्या काही म्हणजे मुक्त आर्थिक लेवलवर जे काही समस्या असतात किंवा जो काही प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व केले जातात आणि परफेक्ट कॉम्पिटिशनवर हा विश्वास ठेवला जातो. ओके, सो हे तुमचे झाले इम्प्लिकेशन्स ऑफ से लॉ ऑफ मार्केट. ओके, थँक्यू.